नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉग मध्ये। आज आपण चिकन आणलेलं आहे 1 किलो आणि तुम्हाला आज मस्त थंडीचा महिना आला म्हणजे चिकन खाऊ मटन खाऊ असं वाटतं नवीन नवीन। हे पा मस्त चिकन आणलेलं आहे आणि मस्त चिकन करी करायची आता आपण मस्त गरमागरम। हे पा मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण आहे, अद्रक आहे, कोथिंबीर आहे आणि परत कांदा 2 कांदे भाजायला टाकले। मसाला आणि तिखट मी नंतर घेते, तोपर्यंत आपलं चिकन धुणं होतंय। हे पा मी कांदे आणि खोबरं एकत्र भाजलं आणि तिखट घालते आता। हे पा 2-2.5 चमचे, कारण एवढं तिखट नाही आहे। परत मसाला पण घालते 1.5 चमचा हा पा, बस। आता हे मी दळून घे। तेवढ्यात आपण आता लगेच पिवळं पाणी करायचं आणि आपलं चिकन पण धुवून झालेलं आहे। चिकन पण धुवून झालंय। हे पा 3 पड्या तेल टाकलं मी, कांदे आहे 3 कापलेले आणि आता काय करायचं, हे कांदे याच्यात टाकायचे, चांगले परतून घ्यायचे। ही लसूण पेस्ट आहे, परत जिरं घालायचं। हे पा हळद पण घालायची। हे पा आणि चांगलं परतवा। वास पण खूप छान येतोय, वास पण खूप सुगंध येतोय। हे ना असं पाणी पिळून घ्यायचं, पाणी नाही पाहिजे त्याच्यात। हे पा पूर्ण चिकन टाकून द्यायचं असं पिळून। हे पा असं वरती खाली करून घ्यायचं मस्त आणि झाकण ठेवून मस्त त्याचा अंदाज पाणी सुटेपर्यंत त्याला तसंच राहू द्यायचं। आणि एक बाजूला आम्ही गरम पाणी ठेवलेलं, एका साईडला गरम पाणी तापवायला ठेवलेलं। हे असं झाकण ठेवून द्यायचं पाणी सुटेपर्यंत। हे पा असा रसा सुटायला पाहिजे आणि आता आपण पाणी घालू गरम। असा मस्त पूर्णपणे आणि किती घट्ट झाला आहे पा। आणि तुम्हाला थंडीमध्ये प्यायलाही असं सूप एकदम भारी आहे पा। थोडं शिजू देऊ आपण, मग मीठ घालायचं। चला आता आपली चिकन शिजलेलं आहे, आता मीठ घालून देऊ। मी तेल घालते आता पातेल्यामध्ये। हे पा आपण कस्तुरी मेथी घातली मी आणि परत तेल तापलं का नाही ते पण कडून जातं, तापलेलं आहे तेल। आणि आता मसाला घालायचा आपण दळलेला। हे पा एका साईडला गरम पाणी ठेवलं आहे मी चिकनसाठी आणि मस्त झणझणीत चिकन रस्सा बनवायचा। हा तेजपत्ता घालते मी, काही तेलात पण टाकता काही पण मग मी असं टाकून दिला। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं विसरू नका। आणि हे आपला मसाला दळलेलं भांडं असतं नाही, असं धुवून टाकून द्यायचं। हे पा हे अशी लाल तरी यायला पाहिजे मसाल्याला आणि असा मोकळा व्हायला पाहिजे, नाही तर मग मसाला कच्चा राहतो बरं का। हे पा मस्त परतून झालेला आहे आपला मसाला आणि आता चिकन फक्त काय करायचं, फक्त पीस टाका। हे पा असं रस्सा नका टाकू, असं नाही, रस्सा तेवढा गेला तर काही नाही, पण असं पीस टाका, पूर्ण पीस, म्हणजे मसाला लागायला पाहिजे। हे पा असं टाकून द्यायचं, वर खाली असं मस्त परतून घ्यायचं। हे पा असं मसाला लागायला पाहिजे आणि हा आपला थोडंसं 2 मिनटं असंच राहू द्या। पा 2 मिनटं झाली आपले आणि हे रस्सा असा टाकून द्यायचा पिवळा। आपल्याला जेवढी लागली तेवढी घ्या भाजी, पातळ लागत असेल तर पातळ घ्या, घट्टी लागत असेल तर घट्टी घ्या। मस्त करी करायची, मस्त गरमागरम रस्सा। हे पा कसं मस्त लाल तरी आली आहे पा। हे पा आणि वास पण आणि छान येतोय। माझे घरगुती तिखट आहे, थोडंसं पाणी घालते मी, बस। हे मीठ घालते मी आता चवीनुसार आणि आपली कोथिंबीर उकडीमध्ये मस्त घालायची। हे पा आपली भाजी झालेली आहे, मी गॅस बंद करते आणि तुम्हाला आता दाखवते कशी भाजी झाली तर, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मस्त लाल तरी आलेली आहे बघा आणि अशी घट्टी आहे मस्त भाजी, पातळ नाही काही नाही।
हे पा आजची भाजी कशी झाली आहे तुम्हाला दाखवते मी खाऊन. एकदम मस्त, एकदम झणझणीत. झणझणीत मस्त गरमागरम रस्सा. या जेवणाला पटकन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा. चला या जेवणाला